नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. तुम्हाला आमच्या गोष्टी खूप आवडतायत आणि तुम्ही त्या मनापासून ऐकताय याचा आम्हाला खूप आनंद होतोय. तुमच्यासारख्याच छोट्या मुलीनी आजच्या गोष्टीची फरमाईश केली आहे बरं का. तिचं नाव आहे स्पृहा आणि तिने एक वेगळीच फरमाईश केली आहे. तिला हवी आहे चेटकिणीची आणि मोगलीची गोष्ट. मोगली तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपला जंगल बुक मधला मोगली. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्याचं नाव आहे मोगली आणि गंगू चेटकीण. एक होतं घनदाट जंगल. त्यात बरेच प्राणी पक्षी राहत होते. मोगली आणि त्याचे मित्र बगीरा आणि बल्लू हेही त्याच जंगलात राहत होते. एक दिवस असाच मोगली एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत जात होता. असंच खेळता खेळता तो नदी पलीकडच्या दुसऱ्या जंगलात गेला. तिथे गेल्यावर त्याला ते जंगलही खूप आवडलं. तिथली फळं फुलं सगळी वेगळी वेगळी होती. पण त्याला आश्चर्यच वाटलं, कारण तिथे त्याला बरेच बेडूक दिसले आणि बाकी कुठलेच प्राणी दिसले नाहीत. असाच विचार करत असताना त्याला एक गुहा दिसली. अरेच्चा, या जंगलातही कुणी शेरखान आहे की काय, असं म्हणून तो त्या गुहेत गेला आणि बघतो तर काय, शेरखान वगैरे कुणी नाही. एक म्हातारी झोपली होती तिथे. हे लांब केस तिचे पांढरे पांढरे शुभ्र पार गुहेच्या तोंडापर्यंत आले होते. तिचं नाक असं टोकदार उंच होतं आणि दात बाकी शेरखानसारखे होते. मोगली तिच्याकडे बघतच राहिला. बघता बघता त्याचा तिला पाय लागला आणि ती जागी झाली. कोण रे तू? इथे कसा आलास? माणूस दिसतोस. मोगली म्हणाला, मी मोगली, तिकडे नदीपलीकडच्या जंगलात राहतो. पण तू कोण आहेस? अशी विचित्र का दिसतेस? आणि तू? मी गंगू चेटकीण म्हणतात मला. आलायस तुझ्या मर्जीनी, पण जाशील माझ्या मर्जीनी. माझ्या मर्जीशिवाय जंगलाच्या बाहेर पाऊलही नाही टाकता यायचं तुला. आपला मोगली काही घाबरला नाही. त्याला हसू आलं. तो म्हणाला, हे तू आणि चेटकीण, म्हातारी दिसतेस तू. चेटकीण कसली? आणि चेटकिणीचं नाव कधी गंगू असतं का? ए, मला हसतोस? थांब थांब, दाखवतेच माझा इंगा. असं म्हणून त्या गंगू चेटकिणीनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. आब्राकाडाब्रा, इडूक मिडूक किडूक, होऊन जाशील डराव डराव बेडूक. आणि काय आश्चर्य, मोगलीचा बेडूक झाला की. ए, हे काय केलंस? मला का बेडूक केलंस तू? तुला पटत नव्हतं ना मी चेटकीण आहे ते. मग आता बस डराव डराव करत. बरं, ठीक आहे, कळलंय मला तू चेटकीण आहेस ते. आता मला परत मोगली कर ना. मी काय बेडूक आहे का? मी काय असं बेडूक होऊनच राहू? मी फक्त बेडूकच करू शकते, बाकी काही मला माहित नाही. परत मोगली कसं करायचं ते माझ्याकडे नाहीच. अरे देवा, आता काय करायचं? बेडूक झालेला मोगली गुहेतून बाहेर आला आणि विचार करायला लागला.
इतक्यात त्याला एक दुसरा बेडूक दिसला. मोगलीने त्याला विचारलं, अरे ही चेटकीण म्हणते की ती गंगू चेटकीण आहे असं, आणि तिने मला बेडूक केलं आहे. तुला काही माहिती आहे का तिच्याबद्दल? तो दुसरा बेडूक म्हणाला, अरे त्या गंगू चेटकिणीने ह्या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना बेडूक करून टाकलंय. मला बघ, हत्ती होतो मी, तिने मलाही बेडूक करून टाकलंय. मोगली म्हणाला, मग तुला माहिती आहे का आपण परत मोगली आणि हत्ती कसे होऊ ते? तो बेडूक झालेला हत्ती म्हणाला, तो दूरवर डोंगर दिसतोय का, त्यावर गुलाबी फुलांचं झाड आहे. त्या फुलांचा रस त्या चेटकिणीच्या तोंडात पिळला ना तर आपण परत आधी जे होतो ते होऊ. पण आपण बेडूक झालोय आता, एवढ्या लांब तिकडे कसं जाणार आपण? मोगली म्हणाला, अच्छा असं आहे काय? तो विचार करायला लागला. मग त्याला एक युक्ती सुचली. जंगलाबाहेर तर त्याला जाता येणार नव्हतं. मग त्यांनी काय केलं, तिथलंच एक पान घेतलं आणि त्या पानावर बगीराला आणि बल्लूला कळवण्यासाठी काय काय झालंय ते सगळं लिहिलं आणि ते पान नदीत सोडून दिलं. इकडे मोगलीच्या जंगलात बल्लू आपला बसला होता मस्त नदीकाठी गार हवा घेत. इतक्यात त्याच्याजवळ ते पान आलं आणि बघतो तर काय, त्याच्यावर मोगलीचा लिहिलेलं काहीतरी होतं. ते त्यांनी वाचलं आणि तो पटकन बगीराकडे गेला. बगीराला म्हणाला, अरे अरे हे बघ, मोगली त्या पलीकडच्या जंगलात अडकलाय. तिथे कोणीतरी चेटकीण म्हणे आणि तिने मोगलीला बेडूक करून टाकले. मोगलीला आपली मदत हवी आहे, चला सगळेजण. मग काय, काही वेळातच बल्लू आणि बगीरा सगळ्या प्राण्यांची फलटण घेऊन पोचले की तिकडच्या जंगलात. बेडूक झालेल्या मोगलीनी सगळ्यांना समजावून सांगितलं की पुढे काय करायचंय ते. मग सगळी माकडं पटापट उड्या मारत 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 गेली तिकडच्या डोंगरावर गुलाबी फुलांचा रस आणायला. तोपर्यंत मोगलीनी गुहेत जाऊन बघितलं तर गंगू चेटकीण झोपलेली होती. माकडं फुलं घेऊन येत आहेत हे बघितल्याबरोबर बल्लू आणि बगीरा गंगू चेटकिणीच्या केसावर बसले. सापांनी तिच्या हाताला पायाला वेटोळी घातली आणि पकडून ठेवलं. गंगू चेटकीण जागी झाली. ए, मला कशाला पकडून ठेवलंय? कोण आहात तुम्ही सगळे प्राणी इकडे आलेले? मोगली म्हणाला, मला डराव डराव करत बसायला सांगितलंस ना, बघतोच तुला आता. माकडांनी आणलेला फुलांचा रस गंगू चेटकिणीच्या तोंडात पिळला सगळ्यांनी मिळून आणि म्हणाले, आब्राकाडाब्रा इडूक मिडूक किडूक, निघून जाईल डराव डराव बेडूक. आणि काय गंमत, सगळे बेडूक परत आपल्या पूर्वीच्या रूपात आले. सगळ्यांना खूप आनंद झाला. इतक्यात काय झालं, अजून एक जादू झाली. कडाड कडकड 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 मोठी वीज कडाडली आणि गंगू चेटकिणीची एक सुंदर राजकन्या झाली. सगळे प्राणी तिच्याकडे बघतच राहिले. मोगलीने विचारलं, अगं तू तर गंगू चेटकीण होतीस ना, विचित्र दिसायला, आता इतकी सुंदर कशी झालीस? राजकन्याने सांगितलं, मी की नाही बाजूच्या राज्याची राजकन्या आहे. माझं नाव राजकन्या गीतांजली. मी ह्या जंगलात यायचे आणि इथल्या झाडांना, फळाफुलांना, प्राणी पक्ष्यांना उगाचच मज्जा म्हणून त्रास द्यायचे. म्हणून मला वनदेवतेनी ही शिक्षा दिली होती की तू गंगू चेटकीण होशील म्हणून. आणि एक दिवस सगळे प्राणी मिळूनच तुला ह्याच्यातनं सोडवतील आणि परत राजकन्या करतील. आणि आज तसंच झालं. मोगलीमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे मी परत राजकन्या होऊ शकले. आता ह्याच्या पुढे मी कधी असा प्राणी पक्ष्यांना, झाडांना त्रास देणार नाही. मला माझी चूक कळली आहे. तिने मोगलीचे आणि सगळ्या प्राण्यांचे खूप आभार मानले. मोगलीला पण खूप आनंद झाला.
राजकन्या तिच्या राज्यात निघून गेली आणि मोगरी आणि बाकी सगळे प्राणी त्यांच्या जंगलात आनंदाने राहायला लागले. काय, आवडली ना गोष्ट? आणि पूजाताईंनी सांगितल्याप्रमाणे तुमचे ऑडिओज आम्हाला नक्की पाठवा बरं का 25व्या एपिसोडसाठी. तुम्हाला गोष्टी कशा आवडतात छान छान ऐकायला, कुठल्या गोष्टी ऐकायला आवडतील याचे. आणि आईबाबांना पण सांगतो की आम्ही जे जीमेल IDs आमचे शेअर केलेत ना त्याच्यावरती आम्हाला नक्की ऑडिओज अटॅच करून पाठवा. आम्ही वाट बघतोय.